मणक्यामध्ये गॅप असते बऱ्याच जणांच्या, स्लिप डिस्क होतो, नेमकं ते म्हणजे काय आहे आणि शस्त्रक्रिया जर सांगितली तर टाळू शकतो का आपण? हा, मणक्यांमध्ये कसं दोन हाडांच्या मध्ये गादी असते, ती बाहेर येऊन नस दाबली की त्रास होतो. खरं तर हे फार टेक्निकल आहे. मी सोप्या भाषेत एक स्टोरी सांगतो तुम्हाला की एक साताऱ्याचा माझ्याकडे रुग्ण होता. तर त्याला L4 L5 L5 S1 ह्याच्यामध्ये ज्या मणक्यातली जी गादी असते ती फुगून बाहेर आली आणि एवढा जास्त प्रेशर होता नसला की पाय ढिला पडला आणि पाय खूप दुखायचा प्रचंड. ह्यांच्या मुलांनी बऱ्याच ठिकाणी दाखवलं, तिकडं कराड सातारा तिकडचे सगळे डॉक्टर्स MRI झाला. त्यांनी सांगितलं सगळ्यांनी की ऑपरेशन करावं लागेल. मग मुलाने 8 तास धरला की दादा बाबा आता तुमचं ऑपरेशनच करावं लागेल, उद्या सकाळी आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी जायचंय. आणि रात्री नवरा बायको बसले, त्यांनी 4 लोकांना विचारणा केली होती की बऱ्याच लोकांनी म्हणलं ऑपरेशन करू नको. आणि खरंच आहे, इव्हन डॉक्टर्स पण म्हणतात जोपर्यंत टाळता येतं टाळा, पण ह्यांची जरा स्थिती जास्त झाली होती. मग त्यांनी घाबरून ठरवलं की आता मुलगा तर काय ऐकणार नाही, सकाळी रात्रीतून गायब झाले घरातून आणि ते मुंबईला त्यांच्या मावशीकडे आले आणि ठाण्याला, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणाला सांगायचं नाही, मी इथे ट्रीटमेंटला डॉक्टर लोह्यांकडे आलो. आमच्याकडे 8-10 दिवसामध्ये पायातली ताकद आली, दुखणं बंद झालं साताऱ्याचा पेशंट. आणि त्यांच्या मुलाने तिथं पोलीसमध्ये कंप्लेंट टाकली की हे गायब आहेत, घरातून गायब आहेत म्हणून. नंतर त्यांनी 10व्या दिवसांत सांगितलं की बाळा तू 8 तास धरला होता, आम्हाला पर्याय नव्हता, आम्ही सोडून गेलो आणि या उपचाराने एवढे पेशंट पाठवलेत ह्या पेशंटनी माझ्याकडे स्लिप डिस्कचे. असे सुंदर एक्झाम्पल आहेत. आणि मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं की गादी फुगून बाहेर येते, ॲक्युपंक्चरने असल्या लहानशा निडलनी त्या गादीच्या तिथली सूज कमी होते, त्या पॉइंट्सवर ट्रीटमेंट दिल्याने. त्याच्यानी नस मोकळी होते, पायात मुंग्या बधीरपणा दुखणं असेल, खूप अतिशय दुखतं, ते सगळं विना ऑपरेशन. अगदी 90% पेक्षा जास्त पेशंटला मी याच्यातून काढलेलं आहे. अगदी 2-5% किरकोळ पेशंट असतात. मी ॲलोपॅथीचा डॉक्टर, मी काय असेल ते व्यवस्थित लोकांना सल्ला देतो.